नमस्कार, मी सरिता कौशिक. झिरो आवरच्या आजच्या भागात आपलं स्वागत आहे. महाराष्ट्रात मराठा आरक्षणाचा मुद्दा तापलाय. त्यातच मराठा आंदोलक मनोज जरांगेंचं खळबळजनक आरोप आणि वक्तव्यांमुळे राजकीय वातावरणही तापलंय. याचा सविस्तर आढावा आपण घेणार आहोतच. शिवाय आज राज्यात आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुती आणि महाविकास आघाडीच्याही बैठका पार पडल्या. त्यातील रणनीती, जागा वाटपांची चर्चा या सर्व बातम्या पाहणार आहोत. तर सुरुवात करूया मनोज जरांगे आणि राज्य सरकारच्या बातमीनं. 2 दिवसांपूर्वी जरांगेंनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांवर सलाईनमधून विष प्रयोगाचे गंभीर आरोप करून खळबळ उडवली होती. तसंच महाराष्ट्राला बेची राख करण्यापासून वाचवलं असे शब्द वापरले होते. आणि यावरूनच आज अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी जरांगेंचा मुद्दा गाजला. याची SIT चौकशी करण्याची मागणी भाजप मुंबई अध्यक्ष आशिष शेलारांनी विधानसभेत केली. विरोधकांनीही चौकशीचं समर्थन तर केले, पण याआधी मराठ्यांवर झालेल्या लाठीमारावरही नाराजी व्यक्त केली. यावरूनच बरीच खडाजंगीही झाल्यानंतर अखेरीस सभापती राहुल नार्वेकरांनी जरांगेंच्या आरोपांवर अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी जरांगेंच्या आरोपांवर आणि सर्व घडामोडींची चौकशी करण्यासाठी SIT नेमण्याचे आदेश दिलेत. पाहूयात. अध्यक्ष महोदय, महाराष्ट्र बेचिराख होण्याची भाषा ही काल मनोज जरांगे पाटील यांनी केलीच. तुला निपटून टाकू ही भाषा. अध्यक्ष महोदय, काल परवापर्यंत अध्यक्ष महोदय एका मंत्र्यांवर आता उपमुख्यमंत्र्यांकडे आणि आता मुख्यमंत्र्यांकडे सकाळी 9 वाजता ते म्हणतात भाजपला एका दिवसात संपवू, ठरवलं तर दुसऱ्या दिवशी मनोज जरांगे पाटील ही भाषा करतात. हे सहज आहे का अध्यक्ष महोदय? याच्या मागे घटकारस्थान आहे का अध्यक्ष महोदय? आमच्या मनात प्रश्न आहे आणि आम्हाला वाचवणं तुमची जबाबदारी अध्यक्ष महोदय. अध्यक्ष महोदय, तो कारखाना कोणाचा आहे अध्यक्ष महोदय? याची भूमिका घ्या अध्यक्ष महोदय. त्या ठिकाणी आलेली दगडं कोणाच्या कारखान्यातून आले अध्यक्ष महोदय? त्याची माहिती घ्या अध्यक्ष महोदय. तर अध्यक्ष महोदय, मी आज मागणी करतो अध्यक्ष महोदय, SIT लावा अध्यक्ष महोदय. सुरुवात इथून होत असते की अध्यक्ष महोदय, शांततेनं चाललेल्या आंदोलनावर, उपोषणावर जे कोणालाही माहिती नव्हतं महाराष्ट्रात, कारण मीडिया आम्हाला एवढी साथ देत नाही, कोणाला महाराष्ट्रात माहिती नव्हतं, त्याच्यावर लाठीचार्ज झाला. गरीब महिलांना, मुलांना मारहाण झाली. काही चुकीचं बोलू नाही या मताचा मी सुद्धा आहे. महाराष्ट्राची जाळपोळ, महाराष्ट्राची राखरांगोळी पाहण्याकरता आम्ही नाही, आम्ही महाराष्ट्र शांततेनं बंधुभावानं चालला पाहिजे याच मताचे. चुकीचं जे बोललं गेलं असेल, व्यक्तिगत जे बोललं गेलं असेल त्याचं मी समर्थन करणार नाही, पण त्या मागची भावना आपण ओळखली पाहिजे. ही अत्यंत गंभीर घटना आहे. या घटनेतून राज्यात अथवा देशात चुकीचा मेसेज जाणं अत्यंत डेंजरस किंवा घातक असेल. त्यामुळे या संपूर्ण विषयाचा गांभीर्य लक्षात घेता शासनाने या संदर्भातली सखोल चौकशी SIT मार्फत करावी. आणि या विषयावरच आम्ही तुम्हाला प्रश्न विचारला होता. तो प्रश्न पाहण्यासाठी आपण जाऊया आपल्या पोल सेंटरला. आजचा आपला पहिला प्रश्न बघूया. मनोज जरांगेंच्या आरोपावर चौकशीसाठी SIT नेमणं हा सरकारचा मास्टर स्ट्रोक आहे का? तुम्हाला तुमचं मत सांगायचं होतं, होय किंवा नाही. विधानसभा अध्यक्षांच्या आदेशानंतर गृहमंत्री देवेंद्र फडणवीस बोलायला उभे राहिले. मला या विषयावर बोलायचं नव्हतं असं म्हणत फडणवीसांनी सुरुवात केली. मुख्यमंत्री पदाच्या कार्यकाळात मराठ्यांसाठी केलेल्या कार्याचा आढावा देत फडणवीसांनी चौकशी करून हे षडयंत्र बाहेर काढणार असल्याचं जाहीर केलं. तसंच त्यांचा बोलविता धनी कोण हे शोधून काढलं जाईल असंही स्पष्ट केलं. नेमकं काय म्हणाले गृहमंत्री पाहूयात. तुम्ही म्हणालात ना बाळासाहेब की पोलिसांच्या लाठीचार्जमुळे झालं नाही. लाठीचार्ज महत्त्वाचा आहेच, त्याच्यामुळे झालंच असेल, पण का झाला लाठीचार्ज? आता हे षडयंत्र बाहेर येतं. आता हे लक्षात येत आहे कशा प्रकारे रात्री जाऊन त्या ठिकाणी मनोज जरांगेंना वापस आणणारे कोण आहेत
त्यांच्या घरात जाऊन त्यांना भेटणारे कोण आहेत? अध्यक्ष महोदय, कोणाकडे बैठक झाली ते सांगतायत, मी नाही सांगत आहे. आरोपी सांगतायत. आता आरोपी सांगतायत की यांनी बैठक घेऊन सांगितलं दगडफेक करा. आपण बीडची घटना विसरला. हे शांततेने झालेलं नाहीये. कोणी जर कोणाची आयमाय काढणार असेल तर या सभागृहाकडनं अपेक्षा अशी आहे की विरोधी पक्षाची असो का सत्ता पक्षाची असो, आडेवेडे न घेता असं असतं तर तसं, जसं असतं तर तसं, असं घडलं असतं तसं, असं नाही. तुमच्याबद्दल असं घडलं ना, हा देवेंद्र फडणवीस उभा राहील तुमच्या बाजूने. आपण SIT सांगितली आहे, SIT तयार होईलच, पण मला मनोज जरांगे पाटलांची काही घेणं देणं नाही. त्याच्या पाठीमागे बोलविता धनी शोधून काढला. साहेब, वॉर रूम कोणी उघडल्या माहिती आहे आम्हाला, आता मिळाली आहे माहिती. वॉर रूम कुठे कुठे, संभाजीनगरला कोणी उघडली, नवी मुंबईला, पुण्याला कोणी उघडली, माहिती आहे आमच्याकडे सगळी. करू, सगळी चौकशी करून हे षडयंत्र बाहेर काढलं जाईल. मनोज जरांगेंच्या या खळबळजनक वक्तव्याचे पडसाद विधान परिषदेतही उमटल्याचं पाहायला मिळालं. भाजप नेते प्रवीण दरेकरांनी जरांगेंच्या सहकारी संगीता वानखेडेंच्या आरोपाचा दाखला देत दगडफेकीचं हे षडयंत्र राजेश टोपेंच्या कारखान्यावर झालं का? जरांगेंना शरद पवारांचे फोन येत होते का? असे सवाल उपस्थित करत परिषदेतही तीच SIT चौकशीची मागणी परत एकदा ऐकायला मिळाली. पाहूयात. मुख्यमंत्री महोदय, हे षडयंत्र राजेश टोपेंच्या कारखान्यावर झालं, जे दगड नेले गेले. सभापती महोदय, दरेकर संपत आला. राजेश टोपेंच्या कारखान्यातले असं बोलू द्यायचं नाही तर. सभापती महोदय, या सगळ्या प्रकरणाची SIT चौकशी व्हावी. एक, शरद पवार साहेबांचे फोन येत होते, जरांगे शरद पवारांचेच फोन घेत होते, हे संगीता वानखेडे सांगते, त्याची आपण शासन चौकशी करणार का? दोन, आणि तिसरा, मुख्यमंत्री महोदय, या ठिकाणी अत्यंत महत्वाचं आहे की नारायण राणे साहेबांना ते उद्धव ठाकरेंवर त्या ठिकाणी बोलले, कानाखाली मारली असती, तुम्ही अटक केली, गुन्हा दाखल केला. मग त्या ठिकाणी जरांगेंना का तुम्ही लायसन दिलंय का? देवेंद्र फडणवीसांना वाटेल ते अश्लाघ्य बोलायचं, अश्लील बोलायचं, तुम्ही त्यांच्यावर गुन्हा दाखल करून अटक करणार का? फक्त दरेकरच नाही तर गेल्या 2 दिवसांमध्ये अनेकांनी जरांगेंच्या आंदोलनामागे शरद पवारांचाच हात असल्याचा आरोप केला होता. त्यावर शरद पवारांनीच उत्तर दिलंय. पाहूयात. खरं सांगायचं, जबाबदार लोकांसाठी वक्तव्य आहे. जबाबदार लोक इतकं फोर्सच बोलतात हे मी महाराष्ट्रात कधी पाहिले नाही. मी महाराष्ट्रामध्ये यशवंतराव चव्हाणांच्या पासून आजच्या मुख्यमंत्र्यांपर्यंत अनेक लोकांचं वक्तव्य पाहिले. जरांगेच्या संबंधीचा माझा संबंध हा जर विचारात घेतला तर त्यांचं उपोषण सुरू झाल्याच्या नंतर त्यांना भेटायला पहिला मी गेलो आणि त्यांना भेटून एवढंच सांगितलं की तुमच्या मागण्याच्या संबंधीचा अग्र मी समजू शकतो, पण 2 समाजामध्ये अंतर वाढेल असं काही करू नका. महाराष्ट्राचं सामाजिक ऐक्य हे टिकेल अशी करा. तुमच्या वर्ताच्यासाठी अग्र समजू शकतो, पण इतर समाजाच्या संबंधी कटुता ही योग्य दिसणार नाही. एवढं फक्त वादन त्यांचं संभाषण. त्यानंतर आज अखेर एका शब्दाने अजून त्यांचं बोलणं नाही, न भेट नाही. आणि असं असताना त्या दोघांनी त्याच्यात खरं मुख्यमंत्री नाही, उपमुख्यमंत्र्यांचं हे स्टेटमेंट अशा प्रकारचं आहे. मनोज जरांगे पाटलांनी या SIT चौकशीचे स्वागत करत ही चौकशी एकतर्फी न करता सर्व नेत्यांची देखील करावी अशी मागणी केली. तसंच राज्यातील नेतृत्वाला घेऊन जे आई बहिणींबाबत वादग्रस्त वक्तव्य त्यांनी केले होते त्याची माफी सुद्धा मागितली. दरम्यान अंतरवाली सराटी येथे मनोज जरांगेंच्या आंदोलनस्थळी असलेला मंडप हटवण्याच्या सूचना पोलिसांनी दिल्याची माहिती मिळताच
छत्रपती संभाजीनगरला रुग्णालयात उपचार घेणारे मनोज जरांगेंनी लावलेले सलाईन काढून टाकले, बिछाण्यावरून उठले आणि तडकाफडकी आंदोलन स्थळी जाण्यास निघाले. यावेळी पोलिसांनी जरांगेंना मंडप न काढण्याचं आश्वासन फोनवरून झालेल्या संभाषणात दिले. तेव्हा कुठे मनोज जरांगे पाटील पुन्हा उपचार घेण्यासाठी रुग्णालयात परतले. पाहुयात आजच्या SIT चौकशीबाबत आणि आपल्या वादग्रस्त वक्तव्यावर मनोज जरांगे पाटील काय म्हणाले. आता मग यासाठी त्यासाठी आहे ना. आणि जर माझं सगळं खरं निघलं तर SITला मात्र देवेंद्र फडणवीसला जेलला टाकावं लागलं. हां, यंत्रणा मात्र घटनेला धरून आणि कायद्याला धरून वापर. ती ED सारखे भेऊट दाखवून लोकमध्ये टाकायसारखे नका टाकू. तुम्ही पक्षपातीपणाला लढा. ज्याने माझ्या विरोधात लावली त्याला जेलला टाकावं लागलं. कारण मला माहिती आहे माघारी कोण आलोय का मीच आलोय. कारण मी पळकोटा नाहीये. परंतु माझ्याकडून सुद्धा त्या दिवशी ते अनावधानाने शब्द गेले असतील. मी काय ते ही करत नाही. चिडचिड होती, 17 दिवसाचं उपोषण होतं. जर आई बहिणीवरून माझ्याकडून गेले असते तर मी शब्द मागं घेतो. काय त्यात दिलगिरी व्यक्त करतो. कारण त्यात काय आई बहिणी, मी राज्यातल्या माता माऊल्यांना आई बहीण मानतो, मायमाऊली मानतो, मायबाप मानतो. आणि त्याच आई बहिणीवरून जर माझ्याकडून गेलं असेल तर आई बहिणीबद्दल मी मात्र दिलगिरी व्यक्त करतो. ते शब्दसुद्धा मी मागं घेतो. त्यात काय मला ही नाही आहे. कारण मोठं मन आहे आमचं. मराठा आरक्षणासाठी एल्गार पुकारणाऱ्या मनोज जरांगेंनी थेट फडणवीसांवर कटक कारस्थान रचण्याचा आरोप केला. त्यामुळे राजकीय वातावरण ढवळून निघालंय. पण असं वादग्रस्त वक्तव्य करण्याची जरांगेंची ही पहिलीच वेळ नाहीये. आंदोलनाच्या प्रत्येक टप्प्यागणिक जरांगेंचे आरोप बदलत राहिले आहेत. त्यांच्या या बदलत्या आरोपांचा आणि वक्तव्यांचा आढावा घेणारा हा रिपोर्ट पाहूया. जानेवारीत चलो मुंबई ही हाक दिल्यापासून मराठा आंदोलक मनोज जरांगेंची ही भाषा बदलली. आणि आरक्षण जाहीर झाल्यानंतर तर जरांगेंच्या भाषेचा दर्जाही घसरला. सरकारवर आगपाखड केली आणि या वक्तव्यानंतर आंदोलक जरांगेंचा आब राखणाऱ्या राज्य सरकारनेही जरांगेंना कायद्याच्या भाषेतच ठणकावलं. त्याला बदनाम तरी करावं लागेल. पॉयझन देऊन का होईना सलाईन म्हणून या परवाला तरी सलाईन सुद्धा बनली किंवा याचं एन्काउंटर तरी करावं लागेल. हे देवडं स्वप्न सरकारने केलेलं काम मराठा समाजासाठी ते ऍक्सेप्ट करायच्या ऐवजी सरकारवर टीका करणं. त्याचबरोबर मला देखील मुख्यमंत्री म्हणून मला देखील माझी पण सगळे काय काढायची ती काढली. मग एकेरी पद्धतीने बोलणं आणि त्यानंतर या सगळ्या गोष्टीचा कर केला की देवेंद्रजींना अगदी खालच्या पातळीवर त्यांच्यावर आरोप केला. जे काही मनोज जरांगे पाटील माझ्या विरुद्ध बोलले त्यानंतर मराठा समाज माझ्या पाठीशी उभा राहिला, त्यांच्या पाठीशी नाही उभा राहिला. कल्याणच्या सुभेदाराच्या सुनेला हीच आमची आई असती, सुंदर रूपवती असं सांगून वापस पाठवणारे छत्रपती, अरे त्यांचं नाव घ्यायचं आणि लोकांच्या आया बहिणी काढायच्या. मराठा आंदोलक मनोज जरांगेंनी पहिल्यांदाच सरकारमधील एका मोठ्या नेत्याला थेट टार्गेट केलं आणि ते नेते होते देवेंद्र फडणवीस. याआधीही मनोज जरांगेंनी टीका केली होती, आरोप केले होते, पण ते थेट राज्य सरकारवर होते. त्यांनी कुण्या एकाला निशाण्यावर घेतलं नव्हतं. मराठ्यांचा दरारा पुन्हा एकदा राज्यावर निर्माण झाला आणि जो दरारा संपवायचा त्याचं स्वप्न आहे. याच्यात एकनाथ शिंदेचे सुद्धा 2-4 लोक आहेत. शिंदे साहेब सुद्धा, अजितदादांचे सुद्धा 2 आमदार आहेत. याला शिवाय दिलेल्या सगळ्यात जास्त लागल्या त्या दिवशी आणि 10% घ्यायना या दोन्हीचा का धरलाय त्यांनी माझं. काल शांततेत रास्ता रोको झाले. राज्यभरात आपल्या पोरं उडी लागले. शांततेत करून सुद्धा PI सांगतो SP चा आहे आणि काही SP चं म्हणून डायरेक्ट गृह मंत्रालयातून आदेश 21 तासात दाखल करा तुम्ही. गृहमंत्र्यांनी सांगितलं. केवळ राज्य सरकारच नव्हे तर मराठा आंदोलनात खांद्याला खांदा लावून साथ देणाऱ्या सहकाऱ्यांवर देखील टीकेचे आसूड ओढले.
यावरूनही मनोज जरांगेंनी सरकार माझ्या बदनामीचा डाव रचत असल्याचा आणि मराठ्यांमध्ये फूट पाडत असल्याचा आरोप केला होता. भाजपची सत्ता आणण्याच्या युद्धाला बदनाम करा एक आपल्या कारखान्याचं विमा करून दिलेलं नारायण राणेंनी आणि 2 गावात जमिनी त्यांच्याकडे वावर गेलेले आणि ते आता विरोधात बोलायचं केलं. तुम्ही सापडा आम्हाला मुंबईत आणि ते दुसऱ्या गोवाने आला. मला खात्रीला माहिती मिळाली की हे सत्य की ते खूप मोठं षडयंत्र आता रचणार आहे. कारण मी त्यांना मॅनेज होत नाही, मी त्यांना फुटत नाही. त्यांना काय फुटत पाडायची सरकार सुद्धा ट्रॅप रचायच्या प्रयत्नात आहे. यांच्या सरकारमधल्या मंत्र्यांना कसं काय माहित होतं, एवढ्या अडपडाला कसं काय माहित होतं आम्ही 200 रिवायला खरेदी केल्या पुढे केल्या. तुम्ही आमच्या लोकात घुसून हिंसाचार घडवून आणणार आहेत का? लाखो मराठ्यांचा मुंबईत येऊन मनोज जरांगेंनी राज्य सरकारच्या अधिसूचनेनंतर विजयाचा गुलाल उधळला, जल्लोष साजरा केला. पण हेच मनोज जरांगे जेव्हा अंतर्वालीत परतले आणि सरकारनं आरक्षण जाहीर केलं तेव्हा पुन्हा एकदा मनोज जरांगेंची नवी मागणी समोर आली, सरसकट मराठ्यांना ओबीसीतून आरक्षणाची. यावरही सरकारनं आपली बाजू मांडली. मी फक्त हे सगळ्या कामं तुमच्याशी बनणार, त्याच्यानंतर रात्रंदिवस बनणार. एकच फोकस केला मराठ्यांना ओबीसीला आरक्षण मिळून देतात समाधान आणि आजूबाजूच्या ठेवायचं. आता मराठा आरक्षण म्हणजे मागण्या त्यांच्या कशा बदलत गेल्या, म्हणजे यामध्ये नंतर मग ओबीसी मध्ये द्या नोटिफिकेशनवर 6 लाख आक्षेप आले आणि कुठल्याही कायद्याच्या बाहेर जाऊन सरकार कुणाला तरी खुश करण्यासाठी आम्ही कुठलंही असं खोटं आश्वासन देणार नाही. आंदोलनाच्या सुरुवातीपासूनच मनोज जरांगे यांच्या मागण्या मराठा आरक्षण, ओबीसीतून आरक्षण, सगळे सोयऱ्यांना आरक्षण ते थेट आता सरसकट मराठ्यांना ओबीसी आरक्षणापर्यंत येऊन बदलत राहिलं. तसेच बदल त्यांच्या आरोपातही पाहायला मिळाले. त्यामुळे आतापर्यंत सामंजस्याच्या भूमिकेत असलेल्या राज्य सरकारनेही अखेरीस कठोर भूमिका घेऊन एसआयटी नेमून या आरोपांचा सोक्ष मोक्ष लावण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे जरांगेंच्या आरोपात तथ्य आहे की त्यामागे कुठला डाव आहे याचा लवकरच उलगडा होण्याची शक्यता आहे. टीम 0 वर एबीपी माझा. एकंदरीत मनोज जरांगेंच्या भूमिकेला राजकीय दर्प आहे हे आता सरकार पक्ष म्हणतंय. त्यात सरकारमधील पक्षातील अनेक नेत्यांनी शरद पवारांचे नाव देखील अनेक वेळेला घेतलंय. सरकारला यावर विरोधकांनी धारेवर धरलं. मुळामध्ये जरांगे पाटलांनी जी मागणी केलेली आहे त्या मागणीबद्दल ती मागणी सोडून त्यांच्या मागे का लागतात, त्यांच्या मागण्यांच्या मागे लागा ना. जरांगे पाटलांच्या मागे लागण्यापेक्षा आणि मग जर आज जरांगे पाटलांच्या मागे आम्ही आहोत असं तुम्ही आरोप करत असाल तर 1-1.5 महिन्यापूर्वी गुलाल कोणी उधळला होता, गुलाल कोणी उधळला होता, फटाके कोणी फोडले होते. म्हणजे जर तुम्ही त्यांची एसआयटी लावत असाल तर माझं म्हणणं असेल की एसआयटी चौकशी चिवटपणाने करा. जरांगेंच्या पाटलांच्या बाजूला कोण बसायचं, बंद खोलीत चर्चा कोण करायचं हे काय आम्हाला माहीत नाही. पण ते सरकारचं काम होतं, सरकारने केलं ते सरकारनेच भोगावं बघावं, आम्हाला काही घेणं देणं नाही त्याच्यात. आणि राजेश टोपे किंवा कोणी असतील येऊ द्या ना, सगळं समोर येऊ द्या ना, आम्ही घाबरत नाही ना. जे कर नाही त्याला डर कशाला हो. जरांगे एसआयटी चौकशी प्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात असलेले डॉक्टर राजेश टोपे आणि त्यांच्या कारखान्याचा वारंवार उल्लेख आलाय. भाजप आमदारांकडून हा करण्यात आलाय. या प्रकरणी स्वतः टोपे काय म्हणाले आहेत ते पाहूया. मी असा दंगल घडवणारा माणूस आहे का, मी कधी दगडफेक करणारा व्यक्ती आहे का, किंवा दगडफेकीला प्रोत्साहन देणारा व्यक्ती आहे का, असाही नाही. की जी काही आता एसआयटी खरं तर अशा प्रश्नांवर एसआयटी नेमायला हवी का हाही प्रश्नचिन्ह नाही. पण जी काही नेमली असेल तर माझं याच बाबतीत एकच म्हणणं आहे की त्यातले दूध का दूध पाणी का पाणी होतच. मी जर 1% जरी दोषी असेल तरी महाराष्ट्राच्या जनतेने काही शिक्षा दिली तरी मी ती भोगायला तयार राहील. आणि मी सुद्धा माझा राजकारणाचा 100% काय म्हणायचं त्याला संन्यास घेईल. मराठा आरक्षणावरून इतकं राजकीय रान पेटलेलं असतानाच राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे अध्यक्ष बबनराव तायवाडेंनी एक अत्यंत महत्त्वाचं विधान केलंय. राज्यात जवळपास 57 लाख मराठा कुणबी नोंदी सापडल्याचा दावा मनोज जरांगेंनी केला होता. त्यासाठी त्यांनी कुणबी नोंदी तपासणाऱ्या शिंदे समितीचाही हवाला दिला होता. मात्र मनोज जरांगेंचा हाच दावा
खोटा असून कुणबी नोंदींची सत्यता काहीतरी वेगळीच असल्याचा आता नवा दावा तायवाडेंनी केलाय. काय आहे तायवाडेंचा दावा पाहूयात. 25 जानेवारीला सरकारने जे एक GR घोषित केला त्यानुसार सरकारने सांगितलेली आकडेवारी आहे की 20 जानेवारी 2024 पर्यंत 57,41,241 नोंदी सापडल्या आणि त्यापैकी 38,97,391 लोकांना प्रमाणपत्र दिले. आता ह्या नोंदी कोणाच्या आहेत की 1967च्या पूर्वी 1800 पासून किंवा 1900 पासून ज्यांच्या महसुली किंवा शैक्षणिक कागदपत्रावर कुणबी मराठा कुणबी किंवा कुणबी मराठ्याची नोंद आहे त्यांच्या नोंदी आहे. आंदोलन सुरू झाल्यानंतर जे प्रमाणपत्र आपल्या 6 विभागामध्ये निर्गमित केले त्यांची संख्या 1,71,100 आहे. तर ज्यांच्या वडिलाजवळ आजोबाजवळ ऑलरेडी प्रमाणपत्र आहे त्यांनाच ते प्रमाणपत्र मिळत असतं आणि म्हणून ही जी 1,71,000चा आकडा आहे हा सुद्धा जुन्याच नोंदीचा आहे. यावरच आम्ही विचारलेल्या प्रश्नावर तुम्ही काय प्रतिक्रिया दिल्या आहेत तर त्या पाहण्यासाठी जाऊया आपल्या मीडिया सेंटरवर आणि त्यासाठी पहिले बघूया आजचा प्रश्न. मनोज जरांगेंच्या आरोपावर चौकशीसाठी SIT नेमणं हा सरकारचा मास्टर स्ट्रोक आहे का? बघूया सोशल मीडियावरच्या प्रतिक्रिया. X वरून तेजस सुरवसे, जरांगे जे बोलले ते कोणत्याही नेत्याबद्दल बोलणं चुकीचं आहे, त्या वक्तव्याचा जाहीर निषेध. X वरून अमोल काते, कर नाही त्याला डर कशाला, सर्व काही नीट पार पडत असताना केवळ मीच म्हणेन तेच होणार असं करून कसं चालेल. YouTube वरून विष्णू सावसे, महाराष्ट्रातील सर्व मंत्र्यांची SIT चौकशी एकदा करावी. YouTube वरून स्वप्नील पिंगळे, 70,000 कोटी घोटाळ्याची सुद्धा SIT चौकशी झाली पाहिजे. फेसबुक वरून विनोद पोखरकर, स्वतःच्या पायावर धोंडा पाडून घेतला सरकारने. फेसबुक वरून आकाश काळे, SIT चौकशीनं मराठा समाजावर कोणताही परिणाम होणार नाही, मराठा समाज पूर्ण ताकदीनं जरांगेच्या पाठीशी उभा राहील. इंस्टाग्राम वरून मंगेश हाबोले, सत्य समोर येईलच ना, घाबरायचं कशाला. इंस्टाग्राम वरून यशवंत कुंभार, मास्टर स्ट्रोक नाही ही तर दडपशाही आहे. आणि आता आम्ही विचारलेल्या प्रश्नावर तुम्ही दिलेला कौल पाहण्यासाठी जाऊया आपल्या पोल सेंटरवर. परत एकदा आजचा आपला प्रश्न पाहूया. मनोज जरांगेंच्या आरोपावर चौकशीसाठी SIT नेमणं हा सरकारचा मास्टर स्ट्रोक आहे का? YouTubeवर एकूण 47,000 मतं, 78% लोकांनी म्हटलंय होय, 22% म्हणणं आहे नाही. इंस्टाग्रामवर एकूण 5,500 मतं, 74% लोकांनी म्हटलंय होय, 26% म्हटलंय नाही. फेसबुकवर एकूण 1,500 मतं, 60% लोकांनी म्हटलंय होय, 40% लोकांनी नाही. Xचा कौल, 57% लोकांनी म्हटलंय होय, 43% नाही. खरं तर हाच विषय जो आहे तो आपल्याला पुढे न्यायचा आहे. मराठा आरक्षणाचा प्रश्न आणि मनोज जरांगेंचं उपोषण आंदोलन सुरुवातीपासून सरकारसाठी नाजूक आणि जटिल मुद्दा बनला होता. राज्यात बहुसंख्य असलेल्या मराठा समाजाच्या भावना जोडल्या गेल्या असल्यामुळे सरकार प्रत्येक पाऊल जपून टाकत होतं.
हे प्रकरण हाताळताना एक छोटीशी जरी चूक झाली किंवा काही त्रुटी उणीवा राहिल्या तर विरोधक किंवा समाजकंटक त्याचा फायदा किंवा गैरफायदा घेणार हे सुद्धा उघड होतं. वंचित मराठा समाजाला आरक्षण मिळावं हे शिंदे फडणवीस पवार सरकारचं सुरुवातीपासून धोरण होतं हे सुद्धा आपण विसरता कामा नये. त्यामुळेच मनोज जरांगेंसोबत सामंजस्यानं चर्चा करण्यावरच सरकारचा भर होता. जरांगेचा हेतू शुद्ध आहे असं मानून कधी शिव्या, त्यांचं आक्रमक वागणं, बोलणं, नवनव्या मागण्या सगळं काही सर्वजण गोड मानून घेत होते. इतकं की सरकारच्या आतच असणाऱ्या छगन भुजबळांसारखी मंडळीही त्यामुळे नाराज झाली. अगदी बीडमध्ये मोठी जाळपोळ झाली, हिंसक वळण लागलं तरीही सरकार जरांगेंना घेऊन शांत होतं. मात्र आरक्षणाचा कायदा पारित झाला आणि त्यानंतर जरांगेंची भाषा आक्रमक आणि प्रक्षोभक अशी राहिली, त्यात वाढही झाली. अखेर सरकारने कठोर व्हायचं ठरवलं आणि SITची घोषणा केली. त्यात जे समोर येईल ते येईल, जेव्हा समोर येईल तेव्हा येईल, पण आपल्या प्रक्षोभक बोलण्यामुळे महाराष्ट्रातील वातावरण भडकणार नाही, समाजात तेढ निर्माण होणार नाही याची काळजी घेणे गरजेचे आहे. अनेक वेळा अत्यंत संयमी समजूतदार भूमिका स्वतः मनोज जरांगे यांनी घेतलेली आहे. आशा आहे तोच संयम ते परत दाखवतील. देशात लोकसभेचं बिगुल कोणत्याही क्षणी वाजू शकतं. मात्र त्याआधी देशातील बहुतेक राजकीय पक्षांनी प्रचाराला सुरुवात केली आहे. 543 लोकसभा मतदारसंघांचा विचार केला तर त्यात जवळपास 5 ते 10 ठिकाणांवरच्या निकालाकडे अवघ्या देशाचं लक्ष लागलंय आणि त्याच 10 मतदारसंघांपैकी एक असणार आहे आपल्या महाराष्ट्रातील बारामती. अजित पवारांनी वेगळी वाट धरल्यानंतर सगळ्यात पहिले टार्गेट केला तो मतदारसंघ म्हणजे बारामती. सुप्रिया सुळेंचं राजकीय अस्तित्व पणाला लागलेला मतदारसंघ म्हणजेच बारामती. आणि सगळ्यात महत्त्वाचं, गेली 6 दशकं राज्याच्या आणि देशाच्या राजकारणात चर्चेत असणाऱ्या शरद पवारांचा गड असलेला मतदारसंघ म्हणजेच बारामती. कुटुंब एकच, मतदारसंघ एकच, मात्र दावेदार 2. गेल्या महिन्याभरापासून अजित पवारांनी बारामतीवर लक्ष केंद्रित केलं. सिटिंग खासदार आणि बहीण सुप्रिया सुळेंविरोधात पत्नी सुनेत्रा पवार यांची उमेदवारी जवळपास शिक्कामोर्तबही केली आहे. त्यामुळे इतक्या अतितटीच्या लढाईत सुप्रिया सुळेंनीही एक पाऊल पुढे जात धुआधार प्रचाराला सुरुवात केली आहे. अजित पवारांच्या प्रचाराला महायुतीचं बळ मिळत असतानाच सुप्रिया सुळेंच्या पाठीशी पुन्हा एकदा उभे राहिलेत शरद पवार. त्यांनी आज पुण्यात बैठकांचा धडाकाच सुरू केलाय. त्यांनी आज तालुका निहाय सगळ्याच प्रतिनिधींशी चर्चा केली. त्यावेळी त्यांच्या सोबत सुप्रिया सुळेही होत्या. याच बैठकी दरम्यान महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे माजी नगरसेवक आणि ज्येष्ठ नेते वसंत मोरे तिथे पोहोचले. त्यांनी राष्ट्रवादी कार्यालयात शरद पवार आणि सुप्रिया सुळेंशी चर्चा केली. त्यांच्या भेटीत काय काय घडलं हे पाहणार आहोतच. मात्र त्याआधी पाहूयात आजचा दुसरा प्रश्न आणि त्यासाठी जाऊया आपल्या पोल सेंटरला. आजचा आपला दुसरा प्रश्न, बारामतीच्या लढतीत खुद्द शरद पवारांची एंट्री अजित पवारांच्या अडचणी वाढणार का? तुम्हाला सांगायचं होतं होय किंवा नाही. आज दिवसभर बैठका घेतल्यानंतर काही मिनिटांपूर्वीच शरद पवारांनी पत्रकार परिषदही घेतली आणि आपला अजेंडा स्पष्ट केला. नेमकं काय म्हणालेत पवार पाहूयात. लोकशाहीमध्ये कुणाला विरोधाचा अधिकार आहे, त्याच्यात काही चिंता करायची. आनंद तुम्ही नवीन निवडणुका येत असते. बारामतीच्या निवडणुकीच्या बाबतीत राष्ट्रीय पातळीवर उत्सुकता निर्माण झाली आणि विरोधी पक्ष असं म्हणतं की पवार साहेबांना बारामतीत अडकून ठेवणार या सगळ्या पार्श्वभूमीवर. तुम्हाला काय वाटतं? असं आहे, मी आतापर्यंत फक्त 14 निवडणुका लढले. आतापर्यंत 14 निवडणुका मी लढले. त्यातल्या 7 निवडणुका लोकसभेच्या होत्या
कधी मी अडकून फैलेलं दिसत नाही. 14 निवडणुकीत नाही फैललं तर हे काय करणार. ज्या बारामती लोकसभा मतदारसंघावरून इतका मोठा राजकीय संघर्ष सुरू आहे त्यात एकूण 6 विधानसभा मतदारसंघ आहे. कसा आहे हा लोकसभा मतदारसंघ तोच पाहण्यासाठी जाऊयात आपल्या मीडिया सेंटरला. हा आहे बारामतीचा लोकसभा मतदारसंघ. इथे इंदापूरला राष्ट्रवादी काँग्रेसचे दत्तात्रय भरणे हे आमदार आहेत, तर दौंडचे आमदार भाजपाचे राहुल कुल. खडकवासलामध्ये भाजपाचे भीमराव तापकीर, तर भोरमध्ये काँग्रेसचे संग्राम थोपटे आणि पुरंदर इथे सुद्धा काँग्रेसचे संजय जगताप. बारामतीतून आपल्याला सर्वांना माहिती आहेत आमदार आहेत खुद्द अजित पवार. तर अजित पवारांच्या बाजूनं खुद्द अजित पवार, इंदापूर, दौंड आणि खडकवासला अशी मंडळी उभी राहण्याची शक्यता आहे. मात्र संग्राम थोपटे आणि संजय जगताप यांच्या भोर आणि पुरंदर इथे मात्र नक्कीच अजितदादांना भरपूर मेहनत करावी लागणार आहे. याच मतदारसंघात पुणे शहराचाच भाग असलेला खडकवासला मतदारसंघ निर्णायक ठरू शकतो. खडकवासल्यातील मतदारांचा पाठिंबा मिळवण्यासाठी शरद पवारांनी शहरातील नेत्यांशी चर्चा केली. याच भेटी दरम्यान इथं पोहोचले मनसेचे नेते वसंत मोरे. पुणे लोकसभेसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून जोरात तयारी सुरू आहे. मनसे नेते आणि राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरेंकडे पुणे लोकसभेची जबाबदारी आहे. मनसेतून वसंत मोरे आणि साईनाथ बाबर या दोघांनी उघडपणे लोकसभा निवडणूक लढण्याची इच्छा व्यक्त केली होती. त्यात राज ठाकरे यांच्या पत्नी शर्मिला ठाकरे यांनी साईनाथ बाबर संदर्भात एक वक्तव्य केलं. साईनाथ बाबर यांना उमेदवारीची शक्यता वाढली आणि वसंत मोरे नाराज झाल्याची चर्चा सुरू झाली. याच चर्चांच्या पार्श्वभूमीवर मंगळवारी वसंत मोरे यांनी शरद पवार आणि सुप्रिया सुळेंची भेट घेतली. ही राजकीय भेट नव्हती असंही त्यांनी स्पष्ट केलं. पण मनसेत नाराज असलेले वसंत मोरे राष्ट्रवादी शरद पवार गटात जाणार की काय अशी मात्र चर्चा सुरू झाली. शरद पवार यांची भेट घेतल्यानंतर वसंत मोरे काय म्हणाले पाहूयात. 2 महिन्यापासून जो माझ्या प्रभागात मैदानाचा आणि त्या संदर्भात मी वारंवार कमिशनरांना भेटलो, सिटी इंजिनियरांना भेटले, परंतु प्रत्येक ठिकाणी भेटल्यानंतर असं काहीतरी टिकमरल्यासारखं जाणवतंय. कोणतरी त्यांच्यावरती प्रेशर टाकते ते मैदानाचं आरक्षण उठवण्यासाठी. पण त्याच्यामध्ये स्वतः आपल्या राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवारांचंच पत्र आहे. अजितदादा पवारांना सुद्धा 2 वेळा या संदर्भामध्ये विचारणा झाली तर दादांनी सुद्धा या संदर्भामध्ये विषय टाळलाय. मला वाटतं की हे पत्र गेल्या 2 महिन्यापासून तयार करून ठेवलं. ते मला सुप्रियाताईने दिलं. काल प्रश्नताईंचा फोन आला म्हणून मी आता ते पत्र देण्यासाठी सुप्रियाताईने आलो. मला माहिती होती इकडे मोठ्या साहेबकडे, मोठ्या साहेबांनी माझ्याकडे पत्र घेतलं. शरद पवारांनी पुन्हा एकदा बारामती मतदारसंघातून दंड थोपटले. त्यामुळे अजित पवारांसमोर नक्कीच तगडं आव्हान उभं राहणार आहे. इकडे महायुतीला आव्हान देण्यासाठी महाविकास आघाडीनंही बैठकांचं सत्र सुरूच ठेवलंय. 2 फेब्रुवारीला महाविकास आघाडीची बैठक झाली होती. त्यानंतर त्याच बैठकीत असणारे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण भाजपवासी झाले आणि मवियाच्या बैठकांचं नियोजन बिघडलं होते. आजही मवियाची बैठक नियोजित वेळेपेक्षा उशिरानं सुरू झाली. मात्र हीच बैठक अत्यंत समाधानकारक बातमी घेऊन आली, कारण मवियात वंचितच्या प्रवेशावर जवळपास निश्चिती झाल्याचं कळतंय. असं असलं तरी जागा वाटपावर मात्र तोडगा निघालेला नाहीये.
आजच्या बैठकीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून संजय राऊत, विनायक राऊत, तर राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून अनिल देशमुख, जितेंद्र आव्हाड उपस्थित होते, तर काँग्रेसकडून माजी प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात आणि पृथ्वीराज चव्हाण बैठकीत पोहोचले. विशेष म्हणजे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार मात्र बैठकीत उपस्थित नव्हते. सगळ्यांचं लक्ष असलेल्या वंचित आघाडीकडून धैर्यवर्धन पुनकर उपस्थित होते. खरं तर आजच्या बैठकीत वंचितचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर येणार का याकडे लक्ष होतं. मात्र आजच पुण्यात परिवर्तन महासभेचं आयोजन असल्यानं ते बैठकीला आले नाही. तसं तर 2 फेब्रुवारीला झालेल्या बैठकीनंतर वंचित आणि मवियात कॉमन मिनिमम प्रोग्रामवर चर्चा सुरू होती. त्यावरच तोडगा निघाला. मात्र जागा वाटपाची चर्चा अजूनही बाकीच आहे. याच बैठकीनंतर वंचितचे धैर्यवर्धन पुनकर काय म्हणाले पाहूयात. आजच्या बैठकीमध्ये आम्ही एक खास प्रस्ताव दिलेला आहे की महाविकास आघाडीचं ज्या जागांवर त्यांचं काही डिस्कशन झालं आहे किंवा चर्चा झाली आहे त्यांची आपसात तिघांमध्ये, आणि जिथे लिस्ट मतभेद आहेत म्हणजे कमी मतभेद आहेत ज्या जागांवर, त्या जागा जर आम्हाला कळवल्या तर मग त्या पद्धतीने आम्ही आमचा प्रस्ताव त्यांना देऊयात. त्यांनी आम्हाला 1-2 दिवसात यादी द्यायचं कबूल केलेलं आहे. ती यादी आल्यानंतर आम्ही आमचा स्टँड घेऊ आणि विचारपूर्वक मग आम्ही आमचा प्रस्ताव त्यांना देऊ. मवियात वंचितच्या सहभागावर जो विश्वास धैर्यवर्धन पुनकरांनी दाखवला तोच विश्वास मवियाच्या नेत्यांनीही दाखवलाय. अवघ्या काही मिनिटांपूर्वी बैठक पूर्ण झाली आहे. त्याच बैठकीनंतर मवियाच्या प्रमुख नेत्यांनी काय प्रतिक्रिया दिल्यात पाहूयात. महाविकास आघाडीचे जागा वाटप का होत नाही असे प्रश्न आपण नेहमी विचारतो. आज आम्ही सगळे प्रमुख लोक, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना, वंचित बहुजन आघाडी आणि आपण पाहिलं की सगळे प्रमुख नेते आज पृथ्वीराज चव्हाणजी इथे उपस्थित आहेत. एक चव्हाण गेले, दुसरे चव्हाण बसले. त्यांची खुर्ची आपणच ठेवली होती आणि त्यांची खुर्ची राखीव आहे चव्हाणांची, कधीही परत येऊ शकते. जयंतराव पाटील, बाळासाहेब थोरात, जितेंद्रजी आव्हाड, वर्षाताई गायकवाड आणि आमचं एकमत आहे जवळजवळ 48 जागांवर कोणी कुठे लढायचं. महाविकास आघाडीच्या जागा वाटपाच्या बद्दलचं एक फायनल स्टेजवर चर्चा झालेली आहे. महाविकास आघाडीमध्ये वंचित आघाडी ही पण समाविष्ट असा आमचं आता मत झालेलं आहे. फक्त आकडा नाही, इतके लढायचे आहेत, तितके लढायचे आहेत, तितके. आज पृथ्वीराज चव्हाण जे असल्यामुळे चालना जास्त मिळाली आम्हाला की फक्त आकडा वाढवायचा नाही आपल्याला. तर वंचित बहुजन आघाडीलाही त्यांनी विनंती केली की आपल्याला तुम्हाला मिळणाऱ्या जागासुद्धा जिंकायच्या आहेत, प्रत्येक जागा जिंकायच्या आहेत. आणि त्याच्यामुळे वंचितचे प्रतिनिधीसुद्धा अत्यंत समाधानानं आज मिटिंगमध्ये बसले आणि निघून गेले. पण उद्या पुन्हा येतील. ते म्हणतात आकडा सांगितला नाही, अजूनही आकडा सांगितला नाही किती जागा वंचितचे प्रतिनिधी म्हणतात की आकडा उद्या. आज ते आमच्याकडून एक चांगला आकडा घेऊन गेलेले आहेत. आज त्यांची कार्यकारिणी, त्यांची बैठक आहे. आज सभा झाल्यावर तर पुण्यात सभा आहे बाळासाहेबांची, त्यानंतर त्यांची कार्यकारिणीची बैठक आहे. त्या बैठकीत ते चर्चा करतील आणि उद्या पुन्हा ते त्याच सुहास्य वदनानं आमच्या बैठकीला हजर राहतील आणि संध्याकाळपर्यंत आम्ही हा सगळा फैसला करू. आणि आत्ताच्या घडीची सर्वात मोठी बातमी, महाविकास आघाडीमध्ये कुठल्या लोकसभांच्या जागांवर अंतिम निर्णय झालाय आणि वंचित बहुजन आघाडीला किती जागा मिळणार या संदर्भातील सर्वात महत्त्वाची बैठक उद्या दुपारी पार पडण्याची शक्यता आहे. त्याच बैठकीत जागा वाटपाचा तोडगा निघेल की नाही याकडे लक्ष असेलच. मात्र आता वेळ झालीये आजच्या प्रश्नावर तुम्ही दिलेल्या प्रतिक्रिया पाहण्याची. जाऊया आपल्या मीडिया सेंटरवर. आजचा आपला दुसरा प्रश्न परत एकदा सांगते. बारामतीच्या लढतीत खुद्द शरद पवारांची एंट्री, अजित पवारांच्या अडचणीत वाढ होणार का?
सोशल मीडियावर आलेल्या प्रतिक्रिया बघूयात. यूट्यूबवर रमाकांत, शरद पवारांच्या राजकारणातील वजनामुळे बारामतीचे नाव झाले, तर अजितदादांच्या विकास कामामुळे बारामतीचे नाव झाले. यूट्यूबवरून संजय शिंदे, अजितदादांनी भ्रष्टाचार केला नसता तर काही अडचणी आल्या नसत्या. यूट्यूबवरून दिलीप माचीकर, शरद पवार निवडणुकीला उभे राहिले तर 100% डिपॉझिट जप्त होणार समोरच्या उमेदवाराचं, मग तो कोणीही असो. फेसबुकवरून भानुदास जाधव, शेवटी शरद पवारांच्याच ताब्यात जाणार बारामती. इंस्टाग्रामवरून रुपेश कोल्हे, अजित पवारांच्या अडचणी वाढणार यात शंकाच नाही. शरद पवारांना राजकारणाचा अनुभव आहे आणि आता जे सत्तेवर आहेत ते फक्त पैशांमुळे. इंस्टाग्रामवरून दिनेश काळे, साहेबांचा काळ गेला आहे, बारामतीच्या लोकांनाही वस्तुस्थिती माहिती आहे. तुम्ही दिलेल्या प्रतिक्रिया पाहिल्यानंतर आता वेळ झालीये पोल रिझल्ट पाहण्याची आणि त्यासाठी जाऊया आपल्या पोल सेंटरला. परत एकदा आजचा आपला प्रश्न तुम्हाला सांगते. बारामतीच्या लढतीत खुद्द शरद पवारांची एंट्री, अजित पवारांच्या अडचणी वाढणार का? एकूण 43,000 मतं यूट्यूबवर. 84% लोकांनी म्हटलंय होय, 16% नाही. इंस्टाग्रामवर एकूण 3,500 मतं. 80% लोकांनी होय म्हटलंय, 20% नाही. फेसबुकवर 74% लोकांनी होय म्हटलंय, 26% नाही. कौल बघूया एक्सचा. 61% लोकांनी होय म्हटलंय, 39% नाही. बघता बघता 2024चा दुसरा महिनाही संपत आलाय. फार तर 8-10 दिवसात लोकसभा निवडणुकांची घोषणा होण्याची शक्यता आहे. म्हणजे प्रचारासाठी राजकीय पक्षांच्या हातात अतिशय मोजके दिवस उरले आहेत. येत्या 70 ते 80 दिवसात नवं सरकार अस्तित्वात आलेलं असेल. तसं तर मोदी शहांचं भाजप कायम निवडणूक मोडमध्येच असतं असं बोललं जातं. त्यामुळे त्यांची सगळी तयारी झालेली आहे असं म्हणता येईल. जिथे मित्र पक्ष आहेत तिथे जागांचा फॉर्म्युलाही ठरला असेल, फक्त औपचारिक घोषणा बाकी असेल. इंडी आघाडी सुद्धा आता फार चर्चा वेळ घालवण्याच्या मूडमध्ये नसेल. उत्तर प्रदेशात काँग्रेस आणि समाजवादी पक्षानं त्यांनी ज्या पद्धतीनं डील सील केली त्यावरून तरी तसं मानायला हरकत नाही. महाराष्ट्रात मराठा आरक्षणाचा मुद्दा काही प्रमाणात मार्गी लागल्यानं शिंदे फडणवीस पवार सरकारने सुटकेचा निश्वास सोडला असेल. आपला कोर ओबीसी व्होटर फारसा नाराज झाला नाही यात भाजप समाधानी असेल. म्हणजे नवे मित्र जोडताना जुने मित्रही तोडले गेले नाहीत अशी महायुतीची स्थिती आहे. आता महायुतीचं सगळं लक्ष हा मतदार हिंदू म्हणून एकत्र ठेवण्याकडे असेल, तर यांना जाती जातीत कसं विभागल्या जाईल किंवा ठेवता येईल ह्यावरही भर काहींचा असू शकेल. घोडा मैदान खरंच जवळ आलंय. त्यामुळे कधी कोणती हवा कोणत्या बाजूनं वाहायला लागेल आणि त्यात कोण वाहून जाईल, कोण पंख पसरून या हवेवर स्वार होऊन मस्त उडेल, याकडे पुढचे 2 महिन्यात आपलं बारीक लक्ष असेल. महाराष्ट्रात बिनविरोध राज्यसभांच्या 6 जागांसह देशातील 41 जागांसाठी बिनविरोध निवडणुका झाल्या. आज मात्र उरलेल्या 15 जागांसाठी मतदान झालं आणि काही ठिकाणी निकालही आला. त्यातल्या हिमाचल प्रदेशातील एका जागेसाठी झालेल्या निवडणुकीच्या निकालानंतर थेट काँग्रेसचं राज्यातलं सरकारच धोक्यात आलंय. इथं सत्तेत असलेल्या काँग्रेसच्या 6 आमदारांनी क्रॉस वोटिंग केलं. उमेदवार निवडून आणण्याचं संख्याबळ असूनही क्रॉस वोटिंगमुळे काँग्रेसच्या पदरी पराभव आलाय. काँग्रेस आणि भाजपच्या दोन्ही उमेदवारांना 34 मतं मिळाली. समान मतं मिळालेल्यामुळे ईश्वर चिठ्ठीनं निर्णय घेण्यात आला.
आणि ईश्वर चिठ्ठीत भाजपचे उमेदवार हर्ष महाजन विजयी झालेत, तर काँग्रेसचे उमेदवार अभिषेक मनु सिंघवी यांचा पराभव झालाय. याच क्रॉस वोटिंगमुळे काँग्रेसचं सरकारही अल्पमतात आल्याचा दावा भाजपचे विजयी उमेदवार हर्ष महाजन यांनी केला. तर भाजपचे नेते आणि माजी मुख्यमंत्री जयराम ठाकूर यांनी तर काँग्रेस सरकार विरोधात अविश्वास ठराव आणू अशी घोषणाही केली. तिथं बहुमताचा आकडा 35 आहे आणि काँग्रेसकडे 40 आमदार आहेत. मात्र आज काँग्रेसच्या 6 आमदारांनी क्रॉस वोटिंग केलंय. जर हे आमदार असेच विरोधात राहिले तर सरकार अल्पमतात येण्याची शक्यता आहे. तर तिकडे कर्नाटकामध्ये DK शिवकुमार यांच्या नेतृत्वात काँग्रेसनं 4 पैकी 3 ठिकाणी बाजी मारली. तिथं भाजपच्या एका आमदारानं क्रॉस वोटिंग केलं, तर भाजपनं 1 जागा जिंकली आहे. फक्त 2 राज्यांमध्येच नाही तर उत्तर प्रदेशातील समाजवादी पक्षाच्या 10 आमदारांनीही क्रॉस वोटिंग केलंय. इथला निकाल अजून लागला नाहीये. आता वेळ झाली आहे 0 आवरमध्ये इथेच थांबण्याची. उद्या संध्याकाळी 7:56 पुन्हा भेटू. पाहत रहा ABP माझा. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.